विषय आहे माझा आदर्श. अर्थात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक एका नवीन युगाचे प्रवर्तक, जगामध्ये आदरणीय, पूजनीय, वंदनीय, माननीय ठरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती करून मी माझ्या विषयाला सुरुवात करत आहे. शिवनेरीवरती तोफांचा गडगडाट झाला. शिवनेरीवरती तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. ढोल ताशांच्या जयघोषामध्ये शिवनेरी दणाणली. भगवा दिवाळाने फडकू लागला आणि दिल्लीच्या ताकदाकडे उंच ताट करून म्हणू लागला, अरे माझा राजा जन्मला, सह्याद्रीचा सिंह शिवनेरीवरती जन्मला. वीरमाता, राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक वीररत्न जन्माला. शिवाई देवीच्या नावावरून बाळाचं नाव शिवाई असं ठेवण्यात आलं आणि अख्खा धक्कड मंगळवेध झाला. झुलवा पाळणा पाळणा बाल शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाल शिवाजीचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुलवा पाळणा पाळणा बाल शिवाजीचा. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही. हा देखील एक इतिहासच आहे. ज्या मातेच्या उदरातून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता जिजाऊ. ज्या महापुरुषांना हे देखणं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती. आणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न आपल्या अंगामांड्यावरती घेतलं आणि तितक्याच ताकदीनं ते पेललं